नमस्कार, मी संध्या सदाशिवराव टिकले, माजी उपमहापौर, माजी विरोधी पक्षनेता. महानगरपालिकेत 1997 पासून विविध पदांवर काम केलेलं आहे. महानगरपालिकेत काम करत असताना आता ज्या ह्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्याव्या असा आज कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशाचं मी मनपूर्वक खूप अभिनंदन करते. सुप्रीम कोर्टाचे आदेश सर्वोपरी आहेत आणि अतिशय चांगला निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिलेला आहे. गेल्या 2022 पूर्वी ज्या पद्धतीने OBC आरक्षणावर निवडणुका झालेल्या होत्या, बहुतेक त्याच आरक्षणानुसार निवडणुका घेण्यात येतील. गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे अनेक कामं रखडलेले होते. ते कामं पूर्णत्वास जाण्यासाठी आता सर्व नागरिकांना संधी आहे. आणि महानगरपालिकेमध्ये काम करत असताना जेव्हा लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामधला दुवा म्हणून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हा कार्यरत असतो, काम करत असतो आणि नागरिकांचे जे प्रश्न असतात ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम नगरसेवक करत असतो. महानगरपालिकेमध्ये मागील 4 वर्षापासून संपूर्ण विकास हा रखडलेला आहे आणि हा रखडलेला विकास महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून निश्चितच पूर्णत्वास जाईल. महानगरपालिकेमध्ये त्या मग ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो किंवा मग सर्व स्तरावरच्या जिल्हा परिषदा असो, सर्व स्तरावरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा सर्वच ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही. महानगरपालिकेमध्ये काम करत असताना मागील 4 वर्षापासून सातत्याने मी असो, माझा मुलगा कुणाल असो, आम्ही सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून विविध कामं नागरिकांचे ज्या पद्धतीने कामं करता येतील, जेवढे कामं आम्हाला करता येतील